शहाजी महाराज म्हणजे छत्रपती शहाजी महाराजांचं जेव्हा शिवाजी महाराजांचे वडील छत्रपती शहाजी महाराज पुणे सुपे आणि बंगळुरू हे दोन्ही जहागिरी आदिलशाहीच्या काळातले हे दोन्ही जहागिरी ते सांभाळत होते। हे दोन्ही जहागीर सांभाळत असताना छत्रपती शहाजी महाराजांच्याकडे दोन पुणे सुपे आणि बंगळुरूची जहागीर होती। जेव्हा बंगळुरूची जहागीर होती शिवाजी महाराजांनी आणि जिजाऊ या दोघांना घेऊन ते बंगळुरूला घेऊन गेले होते। तब्बल 2 वर्षाच्या कालखंड ते बंगळुरूमध्ये होते आणि तिथल्या स्थानिक परिस्थितीचा म्हणजे तिथले वातावरण त्यांना सहन झालं नाही। तिथलं सारखं वातावरण युद्ध ह्या सगळ्या गोष्टीतनं थोडंसं सुटका होऊ द्या म्हणून त्यांनी पुणे जहागीरीकडे जिजाऊंसोबत शिवरायांना पाठवून दिलं। जिजाऊ जेव्हा शिवरायांना घेऊन पुण्याला आले पुण्याची वाईट अवस्था होती, सगळीकडे लांडगे माजली होती, सगळीकडे पुण्याची पूर्णपणे वाईट अवस्था होती। शिवाई मंदिर होतं त्या ठिकाणी सगळं पुण्याची थोडंसं त्यांनी राजगडावर व्यवस्था केली आणि त्यानंतर त्या शिवापूरमध्ये त्या राहायला आल्या व पुण्याची थोडंफार व्यवस्था करून घेतली। हा सगळा इतिहास आपण पाहतो। पण ज्यावेळी 1647 मध्ये शिवराय जसं जसं मोठे होत होते शिवराय वाढत होते आणि शिवरायांनी तोरणा किल्ल्याबरोबर सिंहगड किल्ला घेतला आणि पुरंदर हे सगळे किल्ले ताब्यात घेतले। हे सगळं चालू असताना त्यावेळेला उत्तरेत म्हणजे मुघलांचा राजा म्हणजे आपल्या सर्वांना माहित आहे शहाजहान उत्तरेत मुघलांचा राजा होता। तो शहाजहान सगळं सांभाळत होता। इकडे विजापूरची आदिलशाही चालू होती आणि तिकडे उत्तरेत मुघलांचा जो बादशाह होता। मग त्यावेळी औरंगजेब हा दक्षिणेतला गड सांभाळत होता, दक्षिणेतला सुभेदार होता। औरंगजेब हा दक्षिणेतला सुभेदार होता। मग शिवरायांचा आणि औरंगजेबाचा प्रत्यक्ष असं वैर इथपर्यंत नव्हताच। पण ज्या वेळेला 1656च्या दरम्यान औरंगजेबाने काय केला होता, तो सुभेदार असताना आदिलशाही दरबारातला बिदरचा किल्ला त्याने काय केला, ताब्यात घेतला होता। मग याच दरम्यान शिवरायांनी काय केलं, जुन्नरचा किल्ला आदिलशाहीकडे नसलेला म्हणजे औरंगजेबाकडे असलेला जुन्नरचा किल्ला त्यानं काय केला, शिवरायांनी काय केलं, त्यांच्या ताब्यात घेतला। मग त्यावेळी ते आश्चर्यचकित झाला, मुघलांचा किल्ला त्याने ताब्यात घेतला। पण त्याच दरम्यान 1657च्या दरम्यान जेव्हा त्याचे वडील औरंगजेबाचे वडील म्हणजे शहाजहान जेव्हा आजारी पडल्यानंतर त्याला खुर्चीचा वेध लागला आणि ते खुर्चीचा वेध लागल्यानंतर त्यानं इथला सगळा सोडला आणि तो दिल्लीकडे गेला। कारण त्याला खुर्चीचा वेध लागला होता, कारण शहाजहानीकडे आजारी पडला होता। शहाजहान आजारी पडल्यामुळे त्यानं काय केलं, दिल्ली गाठलं आणि त्यानं शहाजहान आजारी असल्याचं त्यानं पाहिला आणि त्यानं स्वतःच्या वडिलांनाच काय केलं, जेलमध्ये टाकला आणि तो पुन्हा दिल्लीच्या तख्ताचा जो बादशाह झाला। दिल्लीच्या तख्ताचा जो बादशाह झाला आणि दिल्लीच्या तख्ताचा बादशाह झाल्यानंतर मग त्यानं इकडे दक्षिणेकडे त्यावेळी औरंगाबाद म्हणजे सध्याचा ते छत्रपती संभाजीनगर आहे त्या ठिकाणी त्यांचं मुख्य केंद्र होतं दक्षिणेतला। त्या ठिकाणी त्याचा मुलगा अबुल फत्तेखान नावाचा एक मुलगा होता, त्यानं त्याचे सुभेदार म्हणून त्यानं त्याची निवड केली होती। अबुल फत्तेखान तिथं काम पाहत होता। हे सगळं करत असताना 1659च्या दरम्यान आपल्याला माहित आहे, आपण परवा